हॅलो हाय मित्रांनो, आपण आज बागलाण प्रांतात मित्रांनो. आता आम्ही आहे नांदुरी गावामध्ये. आज आपला जो ट्रेक आहे मित्रांनो तो कन्नरगडावरती वनी सप्तशृंगी गडाचा जो घाट आहे मित्रांनो तो इथून दिसतोय तो बघा. आणि आज आपल्या ट्रेक बरोबर मित्रांनो सुमित आणि देवीदास संधा. तर चला मित्रांनो आपण कन्नरगडाच्या लवकर पायथ्याशी जाऊन हा ट्रेकला सुरुवात करूया. सकाळी 7लाच आम्ही इथे आहे आता. तर अवघे 15-20 मिनिटांमध्ये किंवा अर्धा तासात आम्ही तिथे पायथ्याशी पोहोचू आणि या ट्रेकला लवकरात लवकर सुरुवात करूया. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही आता आठांबे गावापर्यंत आलोय. इथून टर्न मारून आता सदडवीर म्हणून किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे तिकडे निघतो. चला हे इकडून दिसतो का? हा इथं नाही का इथून डायरेक्ट वाटे ती वाट दिसते तो वरती बारीक वाट हा वरती. तर या पायवाटेने आम्ही आता कन्नरगडाचा ट्रेक सुरुवात करतोय म्हणजे स्टार्ट करतोय. यांनी सांगितली पाय वाटतोय काय. आम्ही आता या ट्रेकला सुरुवात केली, परंतु इथे अशी डायरेक्ट परफेक्ट वाट तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. हे जे गाव आहे इथून गाडी पार्किंग केल्यानंतर हा जो रस्ता आहे, हे रस्त्याला एक छोटासा पूल आहे, त्याला टर्न आहे. त्या टर्नच्या अलीकडूनच इथून आम्ही आता बघू शकता अशा पद्धतीने इथून या साध्या रस्त्याने सुरुवात केली. या कन्नरगडाकडे चाललोय वरती. हाच तो कन्नरगड मित्रांनो. तर चला पुढे मी तुम्हाला रस्ता अजून दाखवतोच. तर एकदम करेक्ट हाच रस्ता मित्रांनो. सागाचे झाडं दिसत इथे. रस्ता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूला पूर्ण झाडे, परंतु पायवाट एकदम चांगली मित्रांनो. बहुतेक या गावातले गायी किंवा बैलवरती चारायला नेत असले. निशाणी बघू शकता, निशाणी किती झाडाझुडपातून जायचं आपल्याला, परंतु रस्ता चांगला आहे. थोडा चढाचा याची वाटतोय मला. कन्नरवाडीतून जो ट्रेक स्टार्ट होतो तो एक वेगळा आहे मित्रांनो. तो रस्ता वेगळा आहे आणि जो आम्ही केलाय सादडवीर म्हणून असं आल्यानंतर तुम्हाला इथे छोटे छोटे रस्ते दिसतील, परंतु तुम्ही सरळ वरती जाणाऱ्या रस्त्याने जायचं. दुसऱ्या रस्त्याला कुठे वळायचं नाही बघा. असं वरती जाणाऱ्या रस्त्यानेच नेहमी वरती जायचं. किती छोटे छोटे रस्ते लागले ना तर तुम्ही वरती जाणाऱ्या रस्त्याने फक्त वरती. एकदम थोडं वरती आलं मित्रांनो, परंतु जंगल आणि डायरेक्ट वरती चिड असल्यामुळे दम हाताच लागलाय. थोडं वरती आल्यानंतर इथे थोडी सपाटी लागली. आपण त्या खिंडीमध्ये जातोय आणि आम्ही जवळजवळ पहिल्या खिंडीत आलोय. तर या खिंडीत आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इकडे वरती जायचंय कन्नरगड इकडे, परंतु याच्या समोरच ऑपोजिट एक छोटासा डोंगर आहे. आता आम्ही तिथे जातोय. ड्रोनद्वारे आपण तिकडचा व्ह्यू या छोट्याशा डोंगरावरून बघण्याचा प्रयत्न करू आणि छान फोटो वगैरे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला कन्नरगड दिसतंय हा समोरच आहे आणि त्या शेजारी तुम्ही बघू शकता इथे रावळ्या जावळ्या शेजारी किल्ले त्याच्या शेजारीचे. त्यानंतर तिकडे पुढे दिसतो हा बांड्या किल्ला आहे. त्यानंतर पुढे इकडे धोडप किल्ला पण दिसतो. धोडप किल्ल्याची बॅक साईड इकडची आणि तो पुन्हा धुक्यात गायब आहे. इथे समोरच कन्नरवाडी आहे. कन्नरवाडीकडून हा ट्रेक थोडा लांब पडेल मित्रांनो. तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने इथे येऊन या खिंडी द्यायचं. मी इथून हा ट्रेक स्टार्ट होतो. त्यापेक्षा तुम्ही जर सादडवीर इथे जे गाव आहे इथून जर आले मित्रांनो तर इथून अशा पद्धतीने अगदी वर चढून आल्यानंतर तुम्ही लगेच इथे खिंडीत येतात आणि इथून आपण जो कन्नरगड किल्ला आहे ट्रेक एकदम सोप्या पद्धतीने स्टार्ट करू शकतो. तर मित्रांनो खूप मोठा इथे ब्रेक घेतल्यानंतर आता आम्ही परत वरती हा ट्रेक येतो करण्यास सुरुवात केली आहे. आता हा जो रस्ता दिसतोय ना हा थोडा चढ जास्त दिसतोय मित्रांनो. तुम्ही बघू शकता पण थोडा स्लिपरी दिसतोय मला. अवघड आहे ट्रेक स्लिपरी ना. हा जो वरती जाणारा रस्ता आहे ना इथून ह्या खिंडीतून, म्हणजे या खिंडीतून ज्यावेळेस आपण वरती येतो इथून तर तुम्ही हा रस्ता बघू शकता. असा स्लिपरी रस्ता आहे एकदम. तुम्हाला जे ट्रेकिंगचे जे बूट आहे मित्रांनो शूज ते पूर्ण ग्रिपदार पाहिजे. आणि पाऊस आता नाही म्हणून ठीक आहे, पण पाऊस जर असता ना इथे बघू शकतो मी पूर्ण स्लिपरी एरिया आहे आणि पूर्ण चढ पण जातोय वरती. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वरती हे बघा याचे बूट सरकताय बघा. दम तर लागलाय सोबत बॅगेचं वजन. हे बघा या पद्धतीने तुम्हाला वरती चढायचं. पुढे पायऱ्या पण लागतंय वाटतं. कात्री करू पायऱ्या मित्रांनो इथे.
तुम्ही चढाई बघा कशी पूर्ण दगड आहे आणि या दगडावरून आपल्याला परत वरती जाईल. बहुतेक बुरुज असावं आणि हवा या डोंगराला म्हणजे कन्हेरगडाला आडल्यामुळे हवा काहीच लागत नाही, घाम पूर्ण येते. आणि हाच तो पडलेला स्थितीत टेहळणी बुरुज तुम्ही बघू शकता. मित्रांनो कन्हेरगड. आणि जवळजवळ आपण आता कन्हेरगडावर भरपूर वरती येऊन पोहोचलोय. हे बघा हा बुरुज दिसायला लागलाय आणि भरपूर मोठा किल्ला आहे. म्हणजे चढ जास्त असल्यामुळे तुम्ही बघू शकता दम वगैरे पटापट लागतोय. पायरी मार्ग नाहीये परंतु तुम्ही इझिली हा ट्रेक करू शकता. इकडे वरती चढून आल्यानंतर इथे आपल्याला बुरुज लागतो. राईट साईडच्या रस्त्याने वरती किल्ल्यावरती जायचं तुम्ही बघू शकता. आणि इथे थोडा सपाटी मार्ग लागलाय. थोडा हार्ड आहे मित्रांनो, म्हणजे चढ वगैरे जरा जास्त आहे. किल्ल्याला टोटल सपाट जागा लागतच नाही असं म्हटलं तरी चालेल इथपर्यंत येण्यापर्यंत. इथून पुढे लागलाय आणि जवळजवळ किल्ला पण आहे, अंतर पण सपाट मार्ग असावा असा अंदाज आहे बघा. इथून थोडा रिलॅक्स मोड लागला. आता पुढे गेल्यावर एक छोटंसं नेडं पण लागतं मित्रांनो, ते आपण आता लवकरात लवकर बघूया. तिथे काही ड्रोन शूट वगैरे घेण्याचा प्रयत्न करू आपण. आणि जवळजवळ आपण आता किल्ल्याच्या टॉपवर आलोय असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो. इथे आपल्याला पाण्याची टाकी लागली तुम्ही बघू शकता. गवत बघा किती. कड्या चढायचा मार्ग आपण वरती आल्यानंतर इकडे विरुद्ध साईडला आपल्याला जे सादड वीर गाव आहे ते दिसतं. आणि आपल्याला इथून वरती गेल्यानंतर हे बघा हे जात आहे त्या मार्गाने आपल्याला आता वरती किल्ल्याकडे पुढे जायचंय. इथे पाण्याची टाकी बघू शकता पूर्ण रिकामी, पावसाळ्यात पण भरलेली नाही, सर पाणीच नाही तिच्यामध्ये. गवत बघा किती वाढलंय इथे. हे बघा शक्यतो हातात काहीतरी असू द्या, खड्डे वगैरे समजते. हे जे वरती गेले इथून बी जाते पण तिकडून जाण्यापेक्षा खालून पायरी मार्ग आहे, आपण त्या मार्गाने जाऊया. मी तुम्हाला तो पायरी मार्ग दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने छान रस्ता आहे आणि जवळजवळ हा कडा लागलाय, डोंगराचा कडा म्हणू शकतो आपण, कातळ कडा बळाड्या आहे तो बी. आणि अशा पद्धतीने आपण किल्ल्याच्या वरती जातोय. इथे थोडा सपाटी मार्गच लागला असं म्हणलं तरी चालेल. रिलॅक्स मध्ये हा किल्ला वरती जाऊ शकतो किंवा किल्ला सफर करू शकतो. आणि इथे लागलाय नेड. इथे छोटंसं नेड आहे तुम्ही बघू शकता. निसर्गाची किमया मित्रांनो. अशी नेडे आपल्याला भरपूर किल्ल्यावर बघायला भेट. छोटे आकाराने छोटे, म्हणजे इतका काही छोटे नाही परंतु छान आहे. नेडाचा व्ह्यू सुपर, एकदम थंड गारवा मित्रांनो ते बघू शकता. आणि पुढे डायरेक्ट दरी आहे असं म्हणलं तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीने. नेड आहे निसर्गाने तयार केलेल्या बऱ्याच साऱ्या किल्ल्यावर आपल्याला हे नेडे बघायला भेटतात. या नेड्याचे काही ड्रोन शूट आपण कॅप्चर केले, काही फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे घेतले वरच्या बाजूला म्हणजे नेड्याच्या. आणि इथून आता तुम्ही पुढचा व्ह्यू बघू शकता. मस्त व्ह्यू आहे. आणि बाकीचा किल्ला आपण इथून आता एक्सप्लोर करायला सुरुवात करतोय. त्यावरती दोघे जण जाऊन बसले ते बघू शकता. ड्रोन शूट घेत होतो तोपर्यंत ते पुढे गेले. ते काही खोबळे दिसत आहे मित्रांनो बघू शकता. इथे काही खोबळे पाणी साचले, म्हणजे पूर्वीच्या ज्या इतिहासामध्ये इथे सैन्याची राहण्याची सोय वगैरे, आक्रमणाच्या वेळेस होते किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी सैन्य वगैरे इथे राहत असावा असा अंदाज. गवत इतकं वाढलंय इथे बघू शकता. ते आमच्या उंची इतकं गवत आहे. इकडे तळ वगैरे लागलं. आणि टाकीची खोलीची अंदाज येत नाही परंतु याच्यात पाणी साचलंय मित्रांनो आणि चांगलंच पाणी दिसतंय तुम्ही बघू शकता. आणि इकडे परत पाण्याची टाकी लागली मित्रांनो, म्हणजे पाण्याचं तळ आणि इथे शेजारी पाण्याची टाकी दिसते. तिकडे पुढे इथे एक पाण्याची टाकी, त्यानंतर इथे एक पाण्याची टाकी. म्हणजे या कन्हेर किल्ल्यावर मित्रांनो पाण्याची टाक्या भरपूर आहे. त्यानंतर इकडे परत तळ दिसतंय, साचलेलं पाणी खराब अवस्थेत परंतु आहे पाण्याचा स्रोत. किल्ल्यावरती टाके वगैरे आहे. खूप मोठी या कन्हेर किल्ल्याची सपाटी मित्रांनो, पूर्ण गवताने भरलंय. आणि तिकडे त्या बाजूला बैल चरताय त्या डोंगरावर पुढे. म्हणजे जसं आपण त्या खिंडीतून वरती येतो तिथे आपल्याला एक छोटंसं नेड बघायला भेटतं. त्यानंतर काही सैनिकांना राहण्यासाठी तंबू वगैरे ठोकण्यासाठी आपल्याला सपाट जागा बघायला भेटते. काही पाण्याच्या टाके बघायला भेटतात.
होता आणि या कन्हेरगडाला सुद्धा खूप सारा मोठा इतिहास आहे. इथे सुद्धा युद्ध झाले. म्हणजे बांगलाण प्रांत मित्रांनो, हा सालेर असेल, सलोटा असेल, या बांगलाण प्रांतातील किल्ले महाराजांनी कमबॅक ज्यावेळेस घेतला, म्हणजे आपल्या स्वराज्यावर ज्यावेळेस संकट आलं होतं खूप मोठं, मिर्झा राजा सिंगने पुरंदरचा तह करण्यास महाराजांना भाग पाडलं. संकटच एवढं मोठं होतं की महाराजांना पुरंदरचा तह करावाच लागला. मोरारबाजी देशपांडे मित्रांनो मध्ये युद्धामध्ये अक्षरशः पडले आणि याच्या आधीही आपल्या स्वराज्य तयार करताना महाराजांना खूप सारे जवळचे मावळे त्यांना गमवावं लागले. अजून आपलं या चिमुकलभर स्वराज्याला पूर्ण घाशात मिर्झा राजांनी घालण्यापेक्षा आपण पुरंदरचा तह करून काही किल्ले वाचून स्वराज्य परत उभा करता येईल म्हणून त्यासाठी पुरंदरचा तह केला. काळजावर दगड ठेवून मित्रांनो महाराजांनी हा निर्णय घेतला. पुरंदरचा तह केल्यानंतर आपल्या 23 किल्ले त्या तहामध्ये द्यावे लागले. फक्त 12 किल्ले आपल्या स्वराज्यात उरले होते. त्यानंतर महाराजांना म्हणजे आग्र्याला जाई करण्यात आलं. आग्र्यातून महाराजांनी खूप चतुर्विद्येने सुटका करून घेतल्यानंतर त्यावेळेस खूप सारे किल्ले 3-4 वर्षानंतर गॅप घेऊन महाराजांचे जवळजवळ शिवराज्याभिषेक 16 पर्यंत म्हणजे 1672 ते 74 पर्यंत त्यांनी 250 ते 300 किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते. खूप मोठा असा कमबॅक होता तो. इथे दिलेर खान वगैरे होता. पूर्ण बागलाण प्रांत सुरतची दुसरी लूट सुद्धा महाराजांनी केली आणि त्यानंतर तिचं जे खजिना होता तो ह्याच मार्गे खानदेशातून आणला होता मित्रांनो, ह्याच किल्ल्या म्हणजे ह्याच मार्गे. तर त्यावेळेस इथे खूप मोठं युद्ध झालं मित्रांनो. तर मित्रांनो रामजी पांगेरा होता, सरदार होता महाराजांचा, आणि इथं खूप मोठं युद्ध केलं. म्हणजे अवघे 700 मावळे खाली त्यांच्यावर तुटून पडले होते आणि 300 मावळे किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी वरती थांबले होते. खूप तुडुंब असं युद्ध झाल्यानंतर बलिदान द्यावं लागलं रामजी पांगारे यांना. या कन्हेर किल्ल्याला असा युद्धाचा इतिहास आहे. म्हणजे बागलाण प्रांत ज्यावेळेस साल्लेर मुल्लेर हे किल्ले ताब्यात घ्यायचे होते त्यावेळेस हा असा इतिहास आपल्याला बघायला भेटतो. आणि अशा प्रकारे स्वराज्यात मित्रांनो महाराजांनी कमबॅक घेतला. आणि मित्रांनो आम्ही आता कन्हेरगडाच्या डायरेक्ट टोकापर्यंत आलोय. इथं खाली जर बघितलं तर इथं तुम्हाला काही धसळलेले म्हणजे याच्या त्या बाजूला आपण जाऊ शकत नाही मित्रांनो. इकडे धसळले किंवा काय माहित नाही किंवा पाय रस्ता माहित नाही इकडे, परंतु इथे शेवट आलोय आणि याच्यानंतर अगदी 2 पॅच तुम्हाला दिसायला. अशा पद्धतीने इथे काही ड्रोन शूट वगैरे घेतले. ऊन वाढलंय मित्रांनो खूप, म्हणजे अक्षरशः चटका लागायला लागलाय. तर लवकरात लवकर आता आपण हा किल्ला खाली उतरण्यास सुरुवात करूया. अशा प्रकारे आपण हे बागलाण प्रांतातले म्हणा नाशिक जिल्ह्यातील छोटे छोटे किल्ल्यांवर ट्रेक करूनही त्या ट्रेकचा आनंद घेऊ शकतो. असं नाही का खूप मोठेच किल्ले आपण फिरले पाहिजे. आपण छोट्या किल्ल्यांनाही प्राधान्य दिलं आणि या किल्ल्यावर जरी आलो आपण ट्रेकिंगची पूर्ण मजा घेऊ शकतो. तर 1 वाजेपर्यंत आम्ही जवळजवळ भरपूर इथे टाइम स्पेंड केला या किल्ल्यावरती आणि आता जस्ट आपण किल्ला खाली उतरण्यास सुरुवात करूया. आणि मित्रांनो तुम्हाला जर हा कन्हेरगड किल्ल्याचा ट्रेक आवडला असेल तर नक्की या, परंतु व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असे छोटे छोटे किल्ले आपण एक्सप्लोर करत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटू परत अशाच सुंदर अशा किल्ल्यावरती. तर चला बाय बाय.